नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच प्रेरणादायी कथेकडे वळणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला शिकवते की जेव्हा असं वाटतं ना की सगळी शक्ती संपली आहे, तेव्हा नवी ऊर्जा नेमकी कुठून मिळवायची. पण त्याआधी एक प्रश्न, आपला दृढनिश्चय का खचतो? असं का होतं? ही एक अशी भावना आहे जी अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलीच आहे. आणि याच प्रश्नाभोवती आपली आजची कथा गुंफलेली आहे. तर झालं असं की ह्या कथेची सुरुवात एका गुरु आणि शिष्याच्या संवादातून होते. तो शिष्य आपली सगळी ऊर्जा आणि उत्साह जणू काही गमावूनच बसला होता. आणि तेव्हाच त्याच्या गुरूंनी त्याला ही गोष्ट सांगितली. गुरु काय म्हणाले? अरे, पूर्वीच्या काळी शहाणे लोक अशा गोष्टींमध्ये प्रचंड उत्साही असायचे, ज्या गोष्टी थेट मोक्षाकडे नेत नाहीत. यातून हेच कळतं की कोणत्याही कामात ऊर्जा आणि उद्देश शोधणं किती महत्वाचं आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. या कथेचे नायक आहेत बोधिसत्व. त्यांचा जन्म एका प्रमुख वनपालाच्या म्हणजेच जंगलाच्या रक्षकाच्या रूपात झाला होता. आणि ही त्यांच्या शौर्याची गाथा आहे. गोष्ट आहे एका व्यापाऱ्याच्या काफिल्याची, ज्यामध्ये तब्बल 500 बैलगाड्या होत्या. या एका आकड्यावरूनच वनपालावर किती मोठी जबाबदारी होती याचा अंदाज येतो. त्या व्यापाऱ्याचा मुलगा वनपालाकडे येतो आणि जंगलातून सुरक्षित मार्ग काढण्यासाठी त्याला 10,000 मुद्रांची मोठी रक्कम देऊ करतो. आणि इथूनच त्या प्रवासाची आणि वनपालाच्या वचनबद्धतेची सुरुवात होते. पण इथे ना, पैशांपेक्षा वनपालाची आंतरिक वचनबद्धता खूप महत्वाची आहे. पैसे स्वीकारताच त्याने आपलं जीवन त्या व्यापाऱ्याच्या सेवेसाठी मानसिकरित्या समर्पित केलं. आणि हाच त्याच्या अफाट शक्तीचा मूळ स्रोत होता. प्रवास सुरू होतो आणि अचानक एक मोठं संकट समोर उभं ठाकतं. काफिल्याच्या प्रवासात एक असा हिंसक अडथळा येतो जो त्यांच्या धैर्याची खरी परीक्षा पाहणार होता. काय होतं? जंगलातून 1-2 नव्हे तर चक्क 500 दरोडेखोर अचानक समोर येतात. कल्पना करा, सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. अशा धोक्याच्या वेळी ना, 2 अगदी विरुद्ध प्रतिक्रिया दिसतात. जिथे काफिल्याचे सगळे लोक भीतीने अक्षरशः जमिनीवर झोपले, तिथे आपला वनपाल एकटा. तो ओरडत, उड्या मारत आणि जोरदार प्रहार करत लढत राहिला. आणि याचा परिणाम? तो तर अगदीच अविश्वसनीय होता. त्या एकट्या मुख्य वनपालाने त्या 500 दरोडेखोरांना पळवून लावलं. विचार करा, एकट्याने. काय कामगिरी होती ही! लढाई संपल्यावर तो व्यापारी पुरता गोंधळून गेला होता. तो त्या वनपालाच्या अकल्पनीय शौर्यमागचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याला काही केल्या कळेना की एवढं धैर्य आलं तरी कुठून. मग तो व्यापारी थेट विचारतो, जेव्हा मृत्यू समोर होता, चहूबाजूनी इतकी भीती होती, तेव्हा तुम्हाला थोडी सुद्धा भीती का नाही वाटली? आणि हा प्रश्न आपल्याला कथेच्या मूळ शिकवणीपर्यंत घेऊन जातो. वनपालाचं उत्तर तर आणखीनच आश्चर्यकारक होतं. तो म्हणाला, त्या दिवशी मला भीती नाही, उलट एक प्रचंड आणि शक्तिशाली आनंद जाणवत होता. आता सांगा, मृत्यूच्या दारात आनंद कसा काय शक्य आहे? तो पुढे स्पष्ट करतो, मी मरायला तयार होतो जर तशी वेळ आली असती तर. त्याच्या तत्वज्ञानाचा हा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग आहे. परिणामांपासून पूर्णपणे अलिप्त राहणं, मग तो परिणाम मृत्यू का असेना. ठीक आहे, आत्ता आपण या शक्तिशाली विचारांचं जरा विश्लेषण करूया आणि त्यातील नेमके सिद्धांत समजून घेऊया. ह्याच गोष्टीला वीर संकल्प असं म्हणतात. याचा अर्थ काय? तर जगण्याच्या इच्छेपासून पूर्णपणे मुक्त होऊन आनंदाने आपलं कर्तव्य पूर्ण करणं, हीच त्या वनपालाच्या शब्दांमागे दडलेली संकल्पना आहे. पण अशी मानसिकता मिळवायची कशी, याचे ना 3 सोपे टप्पे आहेत. पहिला, पूर्णपणे वचनबद्ध होणं, म्हणजे आपलं जीवन त्या कार्यासाठी जणू समर्पितच करून टाकणं. दुसरा, कृतीमध्येच आनंद शोधणं, म्हणजे कामातूनच शक्ती आणि ऊर्जा मिळवणं. आणि तिसरा, परिणामांपासून अलिप्त राहणं, भीतीवर विजय मिळवण्यासाठी आपल्या जीवनाचा मोहच सोडून देणं. आता आपण पुन्हा एकदा कथेच्या सुरुवातीला जाऊया आणि पाहूया की या शक्तिशाली शिकवणीचा त्या शिष्यावर काय परिणाम झाला. झालं असं की ही कथा ऐकल्यावर तो निराश झालेला शिष्य, ज्याने आपली सगळी ऊर्जा गमावली होती, त्याला संतपद प्राप्त झालं. याचा अर्थ कथेने आपलं काम केलं होतं. सुरुवातीची समस्या सुटली होती. आणि मग शेवटी गुरुने कथेचा सर्वात महत्वाचा भाग उघड केला. ते म्हणाले, त्यावेळी तो मुख्य वनपाल दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो.
या एका वाक्याने कथेला एक नवीन आणि अधिक शक्तिशाली अर्थ मिळाला. ही प्राचीन कथा जाता जाता आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते, की आपल्या आयुष्यात असं कोणतं मोठं कार्य आहे ज्यासाठी अशा वीर संकल्पाची गरज आहे.